गुंगीगुडिया टीकेवरून काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। मात्र ही टीका एक भाग झाला, पण सुनेत्रा पवार यांना रोखणं, जाहीर कार्यक्रम त्यांना प्रॉम्प्ट करणं हे याआधी सुद्धा अनेकदा घडले। अजित पवारांच्या निधनानंतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुनेत्रा पवारांसह भुजबळ, मुश्रीफ यांसारखे अनेक नेते मौनात गेले। पाहूया हा रिपोर्ट। 18 तारखेपर्यंत मुदत आहे। एक मिनिट, आम्ही आहो ना, विल टेल यू। बस सुरेश, सुरेश आभार। काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटल्यानं राष्ट्रवादीला तो शब्द झोंबलाय। हा शब्द चूक की बरोबर त्यावरून राजकारण सुरूच राहील। मात्र राष्ट्रवादी दादा गटाचे नेते सुनेत्रा पवार यांना का बोलू देत नाहीत? जर दाव्यानुसार त्या सक्षम असतील तर त्यांना प्रश्नांना सामोरं का जाऊ दिलं जात नाही? या साऱ्या प्रश्नांची वेळ स्वतः राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी आणली आहे। राज्यसभेचा अर्ज भरला तेव्हा संसदीय राजकारण सुरू होऊन इनमेन 5 वर्षही पूर्ण न झालेल्या आदिती तटकरे प्रगल्भ नेत्यासारख्या सुनेत्रा पवारांना प्रॉम्प्ट करत होत्या। आपण माईक जवळ आहोत, आपलं प्रॉम्प्टिंग रेकॉर्ड होतंय हे कळूनही अतिशय साध्या सोप्या प्रश्नांना काय उत्तर द्यावं हे आदिती तटकरे सुनेत्रा पवार यांना सांगत होत्या। अन्य कुठल्याही उमेदवारांना या ठिकाणी अर्ज दाखल केला नाहीये। बिनविरोध निवडणूक होईल आणि तुमचा विजय निश्चित होईल, विक्ट्री साईन दाखवलं। 18 तारखेपर्यंत मुदत आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती। एकंदरीत आता कुठलाही अर्ज आलेला नाही, त्यामुळे बिनविरोध तुमची निवड ऑलमोस्ट झालेली आहे। काय प्रतिक्रिया आहे? 18 तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे 18 तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल। सर्व माझ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीचे सर्वच तुमच्या सोबत सहकारी या ठिकाणी दिसत नाही, याचा अर्थ हे म्हणायचा की मित्रपक्ष तुमच्याशी नाराज आहेत। अशी नाराजी तशी कुठे दिसली नाही, कारण सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। भुजबळ कुठेतरी नाराज आहेत असं म्हटलं जातं। अनेक नेते मंडळांचं नाव या संपूर्ण जागेसाठी चर्चेत होतं। दादांच्या निधनानंतरच्या पक्षांतर्गत निवडणुकीनंतर पत्रकार परिषद झाली तेव्हा राष्ट्रवादीतले आमदार सुद्धा पत्रकारांनी उलटे सुलटे प्रश्न केल्यास त्यांची मनस्थिती नाही म्हणून सांगा असं कुजबुजत होते। पत्रकार प्रेशराईज करायला लागल्यावर मी सुनेत्रा पवारांना उठायला सांगेन असं आधी अखंड शिवसेनेत, त्यानंतर राष्ट्रवादीत, तिथून राष्ट्रवादी दादा गटात आणि सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले आनंद परांजपे म्हणत होते। तुम्ही क्वेश्चन्स नका घेऊ, तुमचं बोलून या कुजबुजीनंतर सुनेत्रा पवारांच्या पुढे प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या मागे सुनील तटकरे हे दोघेही पत्रकार परिषदेसाठी आले। आपणच ही सारी पत्रकार परिषद कंट्रोल करतोय अशा आविर्भावात प्रफुल्ल पटेल हे बोलत होते। इतर सगळं आम्हीच बोलणार असं आधीच पटेलांनी सुनेत्रा पवार यांना सांगितलं। तुमचं स्टेटमेंट करायचं मोठायचं असेल आणि नंतर सुनेत्रा पवारांना तुम्ही निघा म्हणत स्वतः पटेल आणि तटकरेंनी पत्रकार परिषद घेतली। एक मिनिट, आम्ही आहो ना, विल टेल यू। आम्ही सगळेच मिळून संपन्न महाराष्ट्रासाठी, पक्षवाढीसाठी आणि पक्षातल्या सगळ्याच तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांच्या कल्याणासाठी झटण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद।
प्रसंगाच्या सुमारे वर्षभरानंतर पालकमंत्री नात्यानं सुनेत्रा पवार या बीडमध्ये आल्या. तिथेही त्यांना विचारलेला प्रश्न धनंजय मुंडेंनी मध्येच थांबवला आणि पत्रकार परिषद आटोपली. त्यासाठी मी तशा सूचना दिलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बस सुरेश कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश आभार. संस्था कार्यालयामध्ये मारहाण करतोय. मुद्दा हा आहे की जर वरच्या या साऱ्या प्रसंगात अजित पवार असते तर धनंजय मुंडेंनी त्यांना न विचारता पत्रकार परिषद आटोपली असती का? तुम्ही जा, आम्ही पत्रकारांशी बोलतो असं बोलण्याची हिंमत अजित पवारांपुढे पटेलांची झाली असती का? जर सुनेत्रा पवार सक्षम आहेत, त्यांना माहेरासह सासरच्यांकडून राजकीय वारसा मिळालाय, तर त्यांचेच नेते त्यांना गप्प का करतात? त्यांना बोलू का दिलं जात नाही? जाहीर पत्रकार परिषदांमध्ये जर त्यांचेच नेते त्यांच्याच राष्ट्रीय अध्यक्षांना सन्मान देऊ शकत नसतील, तर मग इतरांच्या टीकेनंतर अपमानाची आवई उठवण्यात काय हशील आहे? उरतो प्रश्न आता पक्षाच्या भूमिकेबद्दल. तर अजित पवारांच्या निधनाच्याच दिवशी दादांच्याच खात्यात बेकायदेशीर फायलींवर सह्या झाल्या. त्यावर दादा गटाच्या नेत्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. हयात असताना दादांनी आमदार संग्राम जगतापांना मुस्लिमांबद्दलच्या वादग्रस्त विधानांवरून नोटीस बजावली होती. दादांच्या निधनानंतरही जगताप गरळ ओकत राहिले. त्यावर सुनेत्रा पवार, पुरोगामी छगन भुजबळ, तटकरे, पटेल, मुश्रीफ यांनी तोंडून चकार शब्द काढला नाही. दादा अल्पसंख्याक खात्याचे मंत्री होते. त्यांच्या निधनानंतर मुस्लिमांचं 5% आरक्षण रद्दचा निर्णय झाला. त्यावर सुनेत्रा पवारांसह भुजबळ, मुश्रीफ, पटेल हे मौन राहिले. मागच्या 1.5-2 महिन्यांमध्ये सभागृहात भाजप नेत्यांनी आम्ही आणि शिंदे सक्षम आहोत असं म्हणून विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. सभागृहाच्या बाहेरही अनेकदा दादांच्या राष्ट्रवादीला वगळून आम्ही आणि शिंदेंची शिवसेना अशी विधानं झाली. जर अजितदादा असते तर त्यांना व त्यांच्या पक्षाला कधीच उल्लेखात वगळलं गेलं नसतं. आता तर राष्ट्रवादीचेच महायुतीतील सहकारी पक्षाचा साधा उल्लेखही करत नसतील, तर याबद्दलचं चिंतन दादा गटाच्या नेत्यांनी करायला हवं. आपल्या नेत्यांना आधी आपण सन्मान द्यायचा असतो, त्यानंतर समोरचेही देतात. अन्यथा शेतकरी प्रश्नावर आलेल्यांना शिव्या देऊन मारणाऱ्या प्रवक्त्यांना बचावासाठी उतरायला सांगावं लागतं. तुमची संस्कृती आहे का ही? राजकीय संस्कृती आहे. अशा पद्धतीची भाषा आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला शोभते का हे त्यांनी सांगावं. आज काँग्रेसनं खरी त्यांची मानसिकता दाखवल्या महिलेबद्दल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेनं विचार करण्याची वेळ आलेली आहे. माझं एक म्हणणं आहे की ह्या का बोलायची वेळ आली, हे कुणी केलं? जर एखाद्या उपमुख्यमंत्र्यांची किंवा एखाद्या नेत्याची बैठक आहे, त्यांच्या शेजारी दुसरे आमदार पण होते. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.